शेतकऱ्याच्या हिताचं काम महाराष्ट्र सरकार करत आहे आणि खूपच छान काम करत आहे. परंतु बच्चू कडू यांनी आंदोलन केलं की 7/12 शेतकऱ्यांचा कोरा व्हायला हवा आणि तुम्ही त्यांना वचन दिलेलं आहे. त्यांनी आपलं माघार घेतली आहे आंदोलनातून. काय दिलेल्या वचनाची पूर्तता होईल का? समिती अहवाल. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी राज्यातल्या शेतकऱ्यांना, गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा व्हावा याकरता प्रवीण परदेशी समिती नेमली आहे. 30 जून 2026 पर्यंत संपूर्ण अहवाल येणार आहे. आमचं सरकार धनदांडग्या लोकांना कुठलीही कर्जमाफी करणार नाही. बंगला, गाडी घोडा, फार्म हाऊस, गावात शेतात घरं बांधले त्यांनी कर्ज उचललाय. मोठे मोठे त्या ठिकाणी फार्मर्स आहेत त्यांना कर्जमाफीची गरज नाही. पण ज्या गरीब वर्गाला 40-40 वर्ष शेतामध्ये राबराब मेहनत करतो आहे पण कर्जावर व्याज, सरळ व्याज चाललं, तो शेतकरी आत्महत्येकडे चालला, त्या शेतकऱ्याला आत्महत्या होऊ द्यायच्या नाही आणि पुढच्या काळात त्याच्यावर पुन्हा कर्ज होणार नाही. याकरता दोन्ही बाबींनी सरकार विचार करत आहे. एकीकडे अशी कर्जमाफी करायची आणि दुसरीकडे पुन्हा त्या शेतकऱ्याला कर्जात जाऊ द्यायचं नाही. या दोन्ही बाबीचा विचार प्रवीण परदेशी समिती करता आहे आणि आम्ही 30 जून 2026 पर्यंत या सर्व विषयाला एकंदरीत संपवण्याचा विषय आम्ही करतोय. ठीक आहे.